नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि दोन मुद्द्यामध्ये एकात एक असलेला दुसरा मुद्दा आणि पहिला मुद्दा हे मी यासाठी टॅग केलेत की शरद पवार हे एकीकडे श्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे सगळे महाराष्ट्रातले नेते हे जागा वाटपासंदर्भात चर्चा करत असताना आम्हाला एवढ्या जागा हव्यात, आम्हाला तेवढ्या जागा हव्यात असं बोलत असताना श्री शरद पवार हे मात्र एका वेगळ्याच आत्ता मी असं म्हणेन की राजकारणाच्या पटरीवरती आहे. ते असं करतायत की जो विनिंग फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीमध्ये कमी जागा घेऊन 80% त्यांनी दाखवला स्ट्राईक रेट, तोच विधानसभा निवडणुकीमध्ये राहील ह्या दृष्टीने ते लोक निवडून घेत आहेत. मी तर त्यांना असं म्हणेन की हा राजकारणाचा चाणाक्षपणा श्री देवेंद्र फडणवीस यांनी पण मान्य केलाय. मध्ये ज्या 2-3 कॉन्क्लेव्ह झाल्या आणि ज्या कॉन्क्लेव्हला देवेंद्र फडणवीस होते ते म्हणाले की पवारांच्या लोकसभा निवडणुकीतल्या रणनीतीला ओळखण्यात आम्ही कमी पडलो. माझ्या मते आताही विरोधी पक्ष म्हणजे आत्ताचा सत्ताधारी पक्ष हा कमीच पडतो आहे. कारण तुम्ही बघा, काल ते सिंधुदुर्गमध्ये होते, त्याच्या आधी 3 दिवस ते कोल्हापुरात होते, कोल्हापुरात 3 दिवस झाल्यानंतर लगोलग सोलापुरात 2 दिवस होते आणि त्याहून महत्वाचं लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार 8 दिवसासाठी बारामतीत होते. आणि ते बारामतीत होते तर त्याची कारणं पण, कारण मला नेहमी असं वाटतं की शरद पवारांना एखाद्या विषयावरती बोलायचं असेल तर त्यांना माहिती असतं की आज माध्यमाला आणि देशाला त्यांच्या कुठल्या विषयावरच्या प्रतिक्रियेची अपेक्षा आहे, पण ते त्याचं कारण देत नाहीत. म्हणजे समजा एखादा असा महत्वाचा विषय आहे की जो महाराष्ट्राच्या राजकारणाशी निगडीत आहे, तर ते सांगताना देशातल्या कुठल्या तरी संदर्भात आपल्याला बोलायचंय, सहकार चळवळी संदर्भात काहीतरी सांगायचंय किंवा आंतरराष्ट्रीय प्रश्नाबद्दल बोलायचं असं म्हणून त्याची सुरुवात पण तशीच करतात. प्रत्यक्षामध्ये माध्यमं त्यांना तेच प्रश्न विचारतात जी त्या दिवसाची हेडलाईन असते. सो आत्ताही शरद पवार हे जेव्हा बारामती आणि परिसरात होते तेव्हाच याची चुणूक लागलेली होती की पवारांनी आपल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात पण केली आहे. आणि म्हणून बघा आज कोण कोण लोक ते निवडतायत. आज सकाळी काय झालं, पवारांच्या मुंबईतल्या घरी रणजितसिंह मोहिते पाटील जे विधान परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत ते आणि त्यांचे कौटुंबिक सदस्य, त्यांच्याच घरातले सदस्य धैर्यशील मोहिते पाटील जे खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी गटाचे, म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाचे, ते शरद पवार यांच्या भेटीला आले. त्याच्या पाठोपाठ पिचड पिता पुत्र आले. आता मी विधानसभेची 2019ची निवडणूक एक्सटेन्सिव्हली कव्हर केलेली आहे. तेव्हा आमचा गोविंदबाग ते रेशीमबाग नावाचा कार्यक्रम सुरू होता आणि तेव्हा मी पिचडांच्या मतदारसंघात गेलो होतो आणि मला जाणवत होतं की पिचडांना ही निवडणूक जड जाणार आहे. आताही जे कॅल्क्युलेशन्स, ते अरिथमॅटिक बनतायत ते जड जाणारे, ज्यांना ज्यांना आहे तसं वाटतं त्यांना शरद पवार हे आपल्याकडे घेत आहेत आणि ते घेत असताना ते एकच फॉर्म्युला लावत आहेत की या माणसामध्ये विजयी होण्याची ताकद आहे. हर्षवर्धन पाटलाचं नाव सातत्यानं चर्चेत का आहे, तर हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पार्टीच्या सहकार चळवळीच्या माध्यमातून केंद्रीय पातळीवर खुश नाहीयेत आणि ते खुश नाहीयेत आणि त्यामुळे ते भारतीय जनता पार्टीला सोडून शरद पवार यांची तुतारी हातामध्ये घेतील असं म्हणतात. आणि हर्षवर्धन पाटील हे 2 टर्मला पराभूत झालेले असले तरी सुद्धा भरणे मामा जे आता शरद पवार गटाला सोडून अजित पवार गटाकडे गेले, त्यांना पराभूत करण्याची क्षमता ह्या वेळेला महाराष्ट्रातल्या स्थितीमुळे त्यांच्याकडे आहे असं शरद पवारांना वाटतं. आणि म्हणून एकदा नाही 2 वेळेला शरद पवारांनी त्यांची भेट घेतली. घाटगे पाटील, समरजित घाटगेंच्या संदर्भात तर ज्या क्षणाला समरजित यांचा मेसेज आला की त्यांना अजित पवार गट म्हणजे भारतीय जनता पार्टी सोडून शरद पवार गटात जायचं, त्या क्षणाला अजिबात वेळ न दडवता जयंत पाटील हे सकाळी फोन आला आणि संध्याकाळी जाऊन ते सभा घेते झाले. आणि प्रत्यक्षामध्ये घाटगे यांचा पक्षप्रवेश हा शरद पवार यांच्या उपस्थित झाला आणि पुढचे 3 दिवस शरद पवार हे कोल्हापुरात होते. 2 नावं मी सांगितली. आता धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे आणि शरद पवार हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बरोबर धनगर समाजाला सुद्धा आरक्षण द्यायला हवं असं म्हणतात आणि संदर्भ देत आहेत तो 2014च्या देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराच्या मुद्द्याचा. फडणवीस असं म्हणाले होते की आमचं सरकार आल्यानंतर आमच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये मी धनगर समाजाला आरक्षण देऊ. धनगड आणि धनगर हा जो शब्दाचा भेद आहे तो मिटू. ते झालेलं नाहीये, त्याला 10 वर्ष उलटली. आता तो संदर्भ देऊन शरद पवार हे धनगर समाजाला आरक्षण मिळायला हवं असं म्हणतायत, मुस्लिम समाजालाही मिळायला हवं असं म्हणतायत. पण त्यांच्याकडनं असे काही लोक धनगर समाजाचे उमेदवार असतील जे विधानसभा निवडणुकीच्या फ्रेमध्ये महत्वाचे कॅन्डिडेट ठरतील. सांगोल्यातनं दिवंगत गणपतराव देशमुख यांचे नातू, जे स्वतः व्यवसायानं डॉक्टर आहेत, बाबासाहेब देशमुख,
हे शरद पवार यांच्याकडनं निवडणूक लढण्याची अधिक शक्यता आहे. उत्तम जानकर जे आता मोहिते पाटील यांचं जे ट्रान्सफॉर्मेशन, जे बदल झाला भारतीय जनता पार्टी सोडून इकडे येणार, ते राम सातपुते यांच्या विरोधामध्ये तुतारीतनं उमेदवार असतील. परभणीमध्ये सुद्धा शरद पवार यांच्या गटातनं असा कोणीतरी उमेदवार येईल की जो विजयी होऊ शकतो. सूर्यकांता पाटील ज्या माजी केंद्रीय मंत्री आहे, ज्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मंत्री होत्या, ज्या आमदार पण होत्या, त्यांनी पक्ष सोडला आणि त्या नांदेडमधनं शरद पवार यांच्याकडनं निवडणुकाला, म्हणजे असे सगळे उमेदवार, मी किमान 7-8 लोकांची तर नावं आता तुमच्या लगेच वाईतनं तसंच करतायत शरद पवार. पवारांचा आत्ताचा फॉर्म्युला फार साफ आहे. जे लोकसभा निवडणुकीमध्ये झालं की त्यांनी जागा कमी घेतल्या, पण अशा जागा घेतल्या की जिथे त्यांचा स्ट्राईक रेट अधिक येईल. आत्ता पवारांच्या स्ट्रॅटर्जीचा पहिला प्लॅन हा आहे की महायुतीमध्ये जे जे कोणी नाराज असतील आणि जे ह्या तिघा पक्षांच्या एकत्रित येण्यामुळं ज्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे, पण ते चांगले स्ट्रॉंग उमेदवार असतील, अशांना पवार आपल्याबरोबर घेत आहेत आणि त्यांना उमेदवारीचं आश्वासन देतात. बरं, त्यांनी ते पाळलं पण आहे. मोहिते पाटील हे त्याचं उदाहरण आहे की मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या एकेकाळी खूप जवळचे होते. विजयसिंह मोहिते पाटील, एक काळ असा होता की एकाच जिल्ह्यातनं उपमुख्यमंत्री आणि एकाच जिल्ह्यातनं मुख्यमंत्री, हे सोलापूर जिल्ह्यात घडलं होतं. म्हणजे सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री आणि त्याच जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री, तेव्हाची त्यांची ती राजकीय गरज होती. आणि म्हणून आता जेव्हा शरद पवार यांनी हे सगळी गणितं जुळवायला घेतली, तेव्हा असं दिसतं आहे की शरद पवार हे सातत्यानं हा प्रयत्न करतायत की त्यांच्या पक्षामध्ये असे लोक यावेत की जे विनिंग कॅन्डिडेट असतील. एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाची अजूनही जागा वाटपासंदर्भातली चर्चा, मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असावा वगैरे, याचं त्रांगडं सुटत नसताना शरद पवार यांनी मात्र बाजी मारलेली आहे. मला आता एक अर्जंट लाईव्ह येत आहे, ते झाल्यानंतर आपण पुढच्या भागामध्ये या विषयाचं विश्लेषण करू. पण मी आणि एनडीटीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आणि 2 मुद्दे हे आजपासून रोज तुम्हाला पाहता येतील. थांबूया आपण इथे.